नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आय होप तुम्ही सगळेजण व्हिडिओजची जी सिरीज आहे लग्नाची ती एन्जॉय करत आहात. तर आजचा व्हिडिओ आहे की आम्ही लग्नाच्या आधी जे सगळ्या म्हणजे गावातील सगळ्या मंदिरांमध्ये जाऊन त्या सगळ्या देवांना निमंत्रण द्यायचं असतं, सगळ्या देवांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. तसाच काहीसा आजचा व्हिडिओ आहे. पहिल्यांदा घरातील देवांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेऊन सुरुवात केली आम्ही. तिथे बाजूला ते ठेव ना, विडा पान ते सगळं. पान घे एक, खोबरं हे काय सुपारी पानाच्या खाली वरते उलट जाते पण उलट आहे पान उलटे आणि ₹1 ठेव आणि ते हळदी कुंकू वाहा त्याच्यावर. हळदी कुंकू त्याच्यावर तिथं ठेवतोय का? खिशात त्यानंतर मग घरातील सर्वांचे आशीर्वाद घेतले आणि आम्ही निघालो गावातील सर्व देवांच्या पाया पडण्यासाठी. तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कसं वाटतं ते सांगा. छान असा निसर्गाचा व्ह्यू आहे. आमच्या गावात कोणते कोणते मंदिरं आहेत, आम्ही कुठून सुरुवात केली पहिल्यांदा, ते सर्व तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा. तर सर्वात प्रथम सुरुवात करतात ते आपल्या ग्रामदैवतापासून. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही आमचं ग्रामदैवत पारळेश्वर तिथे पाया पडण्यासाठी गेलो, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो. लग्नाचं निमंत्रण पहिल्यांदा ग्रामदैवतांना दिलं जातं. ते करण्यासाठी आम्ही पहिल्यांदा पारळेश्वराच्या मंदिरात गेलो. हा असं मंदिर आहे आणि हा असा व्ह्यू आहे. तुम्हाला मी लास्टच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की पाऊस पडून गेलेला आहे, त्याचं तुम्हाला सुंदर असं दृश्य मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, म्हणजेच तो हा पुढचा व्हिडिओ आहे. तर आमची इथे पण पावसाशी रिलेटेड चर्चा चालू होती, कारण सगळ्यांना असं वाटत होतं की पाऊस नको यायला, कारण त्यामुळे खूप जे चिखल वगैरे होतो, त्यामुळे नको वाटत होतं पाऊस यायला. पावसानंतर गावातलं वातावरण इतकं सुंदर झालं होतं की छान असं आणि बघावंसं वाटत होतं. त्यानंतर आम्ही दुसऱ्या मंदिरात जाण्यासाठी निघालो, ते म्हणजे विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात. हे आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर, पण आतमधले जे फोटोज वगैरे आहेत ते माझ्याकडून राहिलेत घ्यायचे, त्याबद्दल सॉरी. इथून पुढे आम्ही जिथे जिथे पाया पडलो, जिथे जिथे पाण्याचा विडा ठेवला, तिथे तिथे आम्ही सगळ्यांनी उभं राहून फोटो काढलेले आहेत. म्हणजे हनुमानाचं मंदिर होतं, साईबाबाचं मंदिर होतं, इथले छोटे छोटे 2 मंदिरं होते. तिथे गेलो आम्ही, पाया पडलो, आशीर्वाद घेतले, छान छान असे फोटो काढले. तुम्ही बघत असाल की पाठीमागचा व्ह्यू किती सुंदर होता ते. नंतर लास्टला लक्ष्मी माता मंदिर होतं, म्हणजे नदीला जेव्हा ओटी सोडायची असते त्याच्या अगोदर हे लक्ष्मी माताचं मंदिर आहे. तिथे पण आम्ही छान असं, इकडे सूर्य मावळत होता, तिकडे तोंड करून उभं राहून छान असं बहीण भवानी फोटो काढले. हॅलो गाईज, आपण चालू करतो आता आपले माझ्या मामाची देवांसाठी प्रार्थना करण्यासाठी आपण चालतोय. देवाची प्रार्थना लग्नासाठी आपण चाललोय आता नदीकडं. आता बघूया पुढं काय होतंय. तेव्हा आमच्या पाठीमागचा व्ह्यू बघायचे का? आता सुंदर असा व्ह्यू, सूर्य एकदम मावळतोय, टाकाच्या मागे आपल्या एकदम एकदम भारी दिसतोय. जेव्हा आम्हाला बघायला मिळते आणि शहरात राहणाऱ्यांना मॅगझिन मध्ये जसे फोटो छापतात ना, तसा भारी दिसतो एकदम. त्याकडे बघतच राहावंसं वाटतंय. पावसानंतरचं आकाश अक्षरशः मन मोहून टाकणारं होतं. संपूर्ण आकाशात मोठे मोठे काळसर आणि पांढरे ढग पसरले होते. काही ढग अगदी दाट दिसत होते, तर काही हलके हलके वाऱ्यासोबत पुढे सरकत होते. मध्येच ढगांच्या फटीतून निळं आकाश दिसत होतं आणि त्या फटीतून बाहेर येणारा सूर्यप्रकाश खूप सुंदर वाटत होता. सूर्याची किरणं ढगांवर पडल्यामुळे आकाशात वेगवेगळे शेड्स तयार झाले होते. ते कुठे ग्रे, कुठे सिल्वर आणि कुठे हलकासा सोनेरी रंग दिसत होता. ढग इतके खाली आले होते की जणू ते डोंगरांना स्पर्श करतायत असंच वाटत होतं. छान असे आम्ही फोटो पण काढले आणि नंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर ना दुसरा प्रोग्राम असतो, ते म्हणजे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम असतो. तुमच्याकडे असं असतं का, ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि त्यानंतरचा असा छान असा एक छोटासा प्रोग्राम तुम्हाला दाखवते. टोपी घाला त्याची, तुमची काढून टोपी घाला, तुमची टोपी घाला त्याला, ती काढून सागर पाणी घे. आतमध्ये हंडा भरलेला आहे. ओके, हंडा तांबे घे बाई, तांब्यानं वाढायला आतमध्ये घरात हंडा भरलेला.
हो ग ग ग. हे बघ हे बघ. आणि त्यानंतर जेवण वगैरे सगळ्यांचं उरकल्यानंतर आम्ही ही सगळी तयारी करत होतो, कारण आम्ही नवरदेवाकडून होतो. आणि मग त्यामध्ये असं असतं की साखरपुड्याला नवरीला हे सगळ्या भेटवस्तू द्यायच्या असतात. त्यामुळे तिच्या म्हणजे ओटी भरायची असते साखरपुड्याची, तसं असतं. त्यामध्ये हे सगळं 5 फळं, नवरीला लग्नासाठी लागणारे सगळं मेकअपचं सामान, साखरपुड्याची, सुपारीची साडी, असं सगळं साखरपुड्याची आम्ही तयारी केली. देवदर्शन, गावाकडचं छान असं वातावरण, पाऊस पडून गेल्यानंतरचं, पुन्हा अचानक येणारा वळवाचा पाऊस, सगळ्यांसोबत घालवलेले हे छोटे छोटे मुवमेंट्स हेच खरं आयुष्य सुंदर बनवतात. आजच्या धावपळीच्या लाईफमध्ये असं शांत आणि आनंदी क्षण खूप कमी मिळतात, आणि म्हणूनच मी सगळं ते कॅमेरामध्ये कॅप्चर करून आठवणी म्हणून जपून ठेवत आहे. आय होप तुम्हाला हे सगळे व्हिडिओज, फोटोज छान असे आवडत आहेत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खरं तर ही लग्नाच्या आदल्या दिवशीची मी तुम्हाला आदल्या दिवशीचा दिवस दाखवला. खरं तर तुम्हाला मला आदल्या दिवशीचे रात्र दाखवायची. त्यामुळे तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. मी छान असं आम्ही जे जे एन्जॉय केलं, जे जे डान्स केले ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे. त्यामुळे पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे ट्यून. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.